नमस्कार. आपणा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी आहे पुण्यातल्या कपिलेश्वर मंदिर पुणे इथे. होम मिनिस्टरमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करतो. लगेच जाऊन भेटूया शुभकल्याण सोसायटी नांदेड सिटी पुणे इथे राहणाऱ्या श्वेता रविराज कुलकर्णी या वहिनींना आजची महाशिवरात्र आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी कपिलेश्वर मंदिरात पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि जाऊन संवाद साधूया लगेचच. हां, चला. नमस्कार 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 नमस्कार. मग आता उखाणा घेणं. हो सर. घ्या. सीताचा राज, रामराज, राधाचा राज, कृष्णराज, श्वेताचा राज, रविराज. अरे वा. कुठून सुरुवात झाली आणि कुठे जाऊन पोहोचले. द्या ओळख करून सगळ्यांची. हो, हे माझे काकू सासू. नमस्कार. हे माझे मौसी सास. नमस्कार. मावशी सास. नमस्कार. माझी बहिणी. नमस्कार. मामी सास. नमस्कार. मामा सासू. नमस्कार. आणि हे माझे भाऊ. नमस्कार. हे माझे आजोबा सासू. नमस्कार. हे माझे दीर. नमस्कार. आणि बाकी सगळे माझे मित्र. हो, आणि नमस्कार. भाऊजी वगैरे सगळे. तुमचं माहेरचं नाव काय हो? श्वेता हा. श्रीवास्तव. मी बेसिकली जबलपूरची आहे. जबलपूरची आहे. मध्य प्रदेश. हा. ते मला कसं कळलं सांगा. तुम्ही त्या सगळ्या सास एवढ्या होत्या ना, तुमचा सास लागला होता तेव्हा. पण खूप छान वाटलं. नमस्कार सगळ्यांना. तुम्हालाही नमस्कार. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. बरं, कुठलं बालपण? जबलपूर. राहायला तुम्ही तिथेच होता? हो, जबलपूरच्या जवळ आहे हा. दमो. तिकडे माझे पापा जॉबमध्ये होते, गव्हर्नमेंट जॉबमध्ये. तर जबलपूर, दमो. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं मुंबईचं. मुंबईत कुठे? मुंबईत डोंबिवलीला. शाळा तिथेच? हो, शाळा तिथेच. कॉलेज 12वी पर्यंत तिकडे झालं. त्यानंतर आम्ही खारघरला शिफ्ट झालो. खारघरला माझं बाकी ग्रॅज्युएशन झालं आणि त्यानंतर मग पुण्यामध्ये मी बाकी उच्च शिक्षणासाठी मी पुण्यात आलो. तुम्ही काय जबलपूरला गेले होते? जबलपूरला नाही, ही पुण्यात आलेली. तुम्ही कशाला आलात पुण्यात? नाही, बरं झालं आलात म्हणून भेट झाली. पण कसं काय? मी MBA करायला पुण्यात आले होते. व्हेरी गुड. आता महत्वाचा टप्पा सुरू झाला, हो की नाही? मग मी MBA मी MIT मधून केलाय, कोथरूड मधून. आणि मी तिकडे MBA ला आम्ही भेटलो. छान. तुम्ही पुण्यात आला होता. हो. तुमच्या ओळखीचं कुणीही नव्हतं पुण्यात नाही. जेव्हा तुम्ही आलात तेव्हा? हो. बर. मग तुम्ही काय सगळं मदत, एक्झॅक्टली. कुठे जायचं, काही अडलं तुला तर मला सांग वगैरे असं सगळं. हे बघा, मानेतच सगळं कळतंय मला. काय झालं नेमकं सांगा तुम्ही. जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा असं काही मनात नव्हतं, पण एकमेकांच्या गोष्टी एवढ्या आमच्या मॅच होत होत्या किंवा कळत होत्या एकमेकांना की ते अपसूक आम्ही जवळ येऊन गेलो. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही बघितलं तेव्हा तुम्हाला तुमच्या मनात असं काहीच नाही. तुमच्याही मनात नाही? कारण काय, आमचा फोकस एक MBA करणं हाच होता. तो कळला आम्हाला फोकस. पण हा फोकस शिफ्ट कधी झाला म्हणून? ऍक्च्युली हे अकाउंट्स मध्ये खूप चांगले होते आणि मी BSc बॅकग्राऊंडचे होते. मला अकाउंट्स अजिबात येत नव्हता. सो ह्यांना जास्त येत होता म्हणून मी ह्यांच्याकडे जात होते की मला अकाउंट शिकव. आणि तुम्ही किती जणांना अकाउंट शिकवत होता? नाही, काही बॅचची मुलं होती. तर मुलं आणि मुली पण होत्या. मॅक्झिमम मुलगी. सगळ्या मुली तुमच्याकडे नाही, सगळ्या मुली असं नाही. तर त्यांना आम्ही जस्ट जे काय ते ब्रीफ करायचो आणि बेसिक पासून, कारण काय बाकी बॅकग्राऊंडचे इंजिनिअरिंग वगैरे असेल तर त्यांना जरा शिकायला अवघड जातं. त्यामुळे तुम्ही शिकवत होता? हा, जस्ट सांगायचो म्हणजे. बरं. पण हे शिकवताना तुम्हाला वाटलं नाही का की अकाउंट लवकरच टॅली होणार आहे वगैरे असं? असं कधी झालं नाही कधी? बरं, वाटलं कोणाला? दोघांपैकी मनात कोणाच्या आधी आलं?
तसं दोघांच्याही ऍक्च्युली कळालंच नाही. आम्ही डायरेक्ट प्रपोजलचं तुम्ही विचारणार असेल तर माहितीच नाही पडलं. आम्ही डायरेक्ट असं म्हटलं की म्हणजे आपण पुढे दोघांचे विचार मला- करायचे का, असं कोणी विचारलं? म्युच्युअल अंडरस्टँडिंग. नाही नाही, हे अंडरस्टँडिंग वाढलं ठीक आहे, पण कोणी पुढाकार कोणी घेतला तरी? पुढाकार माहीत जातं, अर्थात मुलंच घेतात त्यामुळे मीच घेतला पुढाकार. आणि मग शेवटी त्याला विचारलं की म्हणजे जर तुझं हे असेल, ओके असेल, आणि कारण काय घरांचा सगळ्यांचा पाठिंबा पण पाहिजे, बरोबर. तर म्हणजे तुझं जर खंबीर असशील तर मग आपण पुढे जाण्यात अर्थ आहे. नाही, थोडक्यात तुमचं म्हणणं असं होतं की आता मी तुला अकाउंट शिकवलंय, इथून पुढे घरचं अकाउंट सांभाळशील का? एक्झॅक्टली. हो ना. मग तुम्ही काय लगेच होकार दिला? हो, मी म्हटले मला पण जायचे पुढे, पण घरांच्या लोकांना सोबत घेऊन. ते म्हटले हो, तर माझ्या हो आहे. पण दरम्यान तुम्ही इथे शिकत होता, यांच्याबद्दल तुमच्या घरी माहिती होतं? हो, ऍक्च्युली मी थोडासा ज्यावेळेस आम्हाला कळायला लागलं की हो आपण पुढे जाऊ शकतात वगैरे, तर मी थोडासा बॅकग्राऊंड क्रिएट केला होता. कुठे घरी? आई बाबा इकडे आले पुण्यात, तर हे मला खूप मदत करतात, हे मला शिकवतात आणि हे सगळं थोडंसं मग बॅकग्राऊंड. आई बाबांना आणायला तुम्ही दोघे गेला होतात स्टेशनवर? जेवायला आम्ही बाहेर गेलो होतो. बरं बरं. आणि मग ज्यावेळेस आमचं हे झालं, हे फायनल की बाबा चला घरात विचारूया फर्स्ट वे, तर त्यावेळेस मी सांगितलं की ते जे भेटले होते ना आपल्या सोबत, माझा मित्र, ते बिल दिलं ते तर त्यांच्या आमचा विचार आहे तुमच्या हो असेल तर मी पुढे विचार करू, असंच तुम्ही सांगितलं. तुमच्या घरी कसं काय कळलं? आमच्या घरी माझ्या आईला मी पहिले भेटलो होतो. आई पुण्यात आली होती त्यावेळेला मी हिला घेऊन गेलो होतो. आई आणि तिची मैत्रीण होती. वडिलांना माहीत नव्हतं, पण म्हणजे मला वाटलं नव्हतं की कधी सॉरी म्हणजे वडिलांकडनं कधी अपोज येईल असं कधी वाटलं नव्हतं मला. पण वडिलांना जेव्हा कळलं की ही एनटीची आहे, त्यावेळेला त्यांना फार म्हणजे ते डिसअपॉइंट झाले की असं कसं करू शकतो आपला मुलगा वगैरे. की मी त्यांना सांगितलं की असं असं माझ्या एका मुलीवर प्रेम आहे आणि असं असं मला पुढं जायचं आहे, तर अर्थात तुमचा होकार असेल तेव्हाच आम्ही पुढे जाऊ, म्हणजे असं आम्हाला करून काही पळवापळवी करून असं काही करायचं नाही, सगळ्यांनाच एकत्र घेऊनच जायचं पुढे. पण नंतर मग वडिलांचा वर्षभर आम्हाला हे होता नव्हता, म्हणजे ते त्याच्याबरोबर होते, तयार नव्हते ते. आणि त्यानंतर मग सद्गुरू कृपेने, आमच्या सद्गुरू कृपेने सगळं उत्तम झालं. त्यांनी सगळं व्यवस्थित लावून दिलं. वडील पण आता एकदम खुश आहेत सगळ्या गोष्टीत. आणि पण मला सांगा, हे सगळं जे काही तुमचं सुरू होतं, हे घरच्यांना विचारण्याच्या आधी, तुमच्या दोघांचा निर्णय झाल्यानंतर मधला जो कालावधी होता तो किती होता? मधला कालावधी ऑलमोस्ट एक 6 महिन्याचा वगैरेच असेल. मग त्या दरम्यान अकाउंट्स व्यतिरिक्त कुठे कुठे फिरायला जायचे? पुण्यात? नाही, नियर बाय प्लेसेस, जसं खडकवासला आहे, पर्वती. आणि अजून कुठे? मूवीज वगैरे किंवा पहिला कुठला बघितला चित्रपट? ऍक्च्युली एवढे बघितले ना त्यावेळेस की कुठे बसायचे म्हणून मूवी जायचे. बाकी कुठे टेबल नव्हती अकाउंट सोडवायला? पण कोणी बघितलं नाही? नाही, कधी असा प्रसंग आला नाही, किंवा बघितलं असेल कोणी सांगितलं नाही. ते सुद्धा मूवीलाच गेले होते का? नाही, असं काही लपाछपीचा हे प्रकारच नव्हता. म्हणजे इनफॅक्ट आम्ही ओपन होतो. म्हणजे मी माझ्या भावाला सुद्धा सांगितलं होतं, त्याला सुद्धा सांगितलं. पुण्यातच झालं. पुण्यात झालं. मग सगळी तिकडनं मंडळी इथे आली इकडे होती. आले होते. पण मग लग्न जेव्हा झालं वर्षभराच्या नंतर, तेव्हा सगळ्या दोन्ही बाजूनी होकार होता? सगळं एकदम पूर्ण. मुलीकडनं काही, म्हणजे यांच्या पूर्णपणे. घरातनं काहीच तसं काही हे नव्हतं, प्रश्न नव्हता. आमच्या घरात नव्हता, पण ते सगळं व्यवस्थित झालं राजी खुशीने. पण त्या वर्षभरात तुमचं काय होतं? फार पॅनिक सिच्युएशन खूप खूप फार पॅनिक सिच्युएशन. सारखं आमचे प्रयत्न होते. आणि ऍक्च्युली आपण जसे हिंदी मूवी आहेत 2 स्टेट्स, मला तर वाटतं ते माझी स्टोरी त्यांनी टेलिकास्ट करते की काय. 2 स्टेटचे, आणि बाबा तयार नव्हते म्हणून मी ह्यांच्या घरी गेले ह्यांचे वाढदिवसाच्या वेळेस, की म्हणजे वाढदिवस आहे म्हणून ते जास्त हे करणार नाही म्हणून आम्ही मुंबईला गेले. आणि मग बाबा भेटले, त्यांनी विचारलं हे ते, मग ते कन्व्हिन्स झाले. वाढदिवसच उपयोगाचा ठरला. वा वा, छान. आता सगळं व्यवस्थित आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 6 वर्ष. 6 वर्ष. तेव्हा याच नोटवर पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा.
आता घरच्यांची मतं जाणून घेऊया. हा, मी याची मावशी रवीची, बोला. त्या दोघांच्या प्रेमाची मी साक्षीदार आहे. कारण तोच त्याच्या बाबांना कन्व्हिन्स करायला काय कायला सांगायचा. आणि त्याचं मला इतकं विशेष वाटतं की तिच्यावर जेवढं प्रेम आहे तेवढंच त्याचं बाबांवर प्रेम आहे. आणि त्याला खात्री होती, सगळे त्याला म्हणत होते मग तू करणार का लग्न, तो म्हणाला नाही, बाबा माझे नक्की कधी ना कधी हो म्हणणार. आणि ते हो म्हटले आणि आता सगळंच छान आहे. अरे वा, हो. छान. मी रविदाचा लहान भाऊ. आणि दादा आणि वहिनींचं लग्न झाल्यापासून वहिनीने ज्या पद्धतीने घर सांभाळून घेतलं, कारण काय नुसतं लव्ह मॅरेज म्हणजे दोघांमध्ये नसून ऍट दी एंड जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा दोन फॅमिली एकत्र येतात. तर त्यांना जे जपणं महत्वाचं आहे ते त्या दोघांनी उत्तमरित्या पार पाडलेलं आहे. आणि त्यामुळेच ते आज सगळेजण खुश आहेत आणि ते सुद्धा एकत्र खुशीने नांदतात. आता मला तुम्हाला दोघांना विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कुणाची मागणार? कारण आजचा दिवस आहे. आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कुणाला द्यायचे? क्षमा मला माझ्या वडिलांची मागायची. कारण काय त्यांना त्या पिरियडमध्ये जेवढे ते पण दुःखी होते, म्हणजे माझ्यामुळे होते, तर त्या पिरियडसाठी मला त्यांना क्षमा मागायची की बाबा माझ्याकडनं तुम्ही पण हँडल करून घेतलं, त्याबद्दल क्षमस्व आहे मी. आणि मला धन्यवाद माझ्या सर्व परिवाराला, म्हणजे माझा मामा आहे, मावशी आहे, माझे भाऊ आहेत. आणि हे सगळे माझ्या लग्नाच्या वेळेला एवढे खंबीरपणे पाठीशी उभे होते की मला कधी असं फार मला प्रेशरमध्ये असं फार नव्हतं. मी पॅनिक सिच्युएशन होती डेफिनेटली, कारण की माझे वडील नाराज आहेत. पण एवढ्या सगळ्यांच्या पाठिंबामुळे, इनफॅक्ट माझा मामा तर एवढ्यापर्यंत होता की तू काळजी करू नको, आम्ही तुझं लग्न लावून देऊ. तुम्ही क्षमा कोणाची आणि धन्यवाद कोणाची? मला धन्यवाद द्यायचे तर माझे फर्स्ट ऑफ ऑल 2 लोकांना द्यायचे जीवनात. फर्स्ट माझे पप्पा. त्यांनी माझ्या म्हणजे लहानपणापासून एवढं चांगले संस्कार दिले जे मला आत्ता एवढे उपयोगी येतात की मला वाटतं की पप्पासारखे पप्पा नसणार जगात. त्यांनी एवढं काय शिकवलं आहे ना, म्हणजे करिअर वाईज असेल की घरात कसं हँडल करायचे. तर फर्स्ट ऑफ ऑल त्यांना खूप खूप धन्यवाद. त्यांनी खूप मदत केली आहे माझ्या जीवनात. आणि दुसरं माझे सासू सासरे आणि सगळे सासरचे लोक. मी ज्यावेळेस विचार केला की मला काहीतरी नवीन करायचे, माझे डोक्यात आहे हे गरज आहे लोकांना आणि मला वुमन्सला हे द्यायचे एक एम्पॉवरमेंटचं काम, तर त्यांनी खूप म्हणजे मदत केली. मी ते म्हटले की हो तुझे डोक्यात आहे, तुझे विचार चांगले, तू स्ट्रगल करायला तयार आहे, आम्ही पण तुझ्या पाठीशी आहे. तर म्हणजे एवढा त्यांच्या मदत झाली आहे मला, तर त्यांना खूप खूप धन्यवाद. असं सासू सासरे भेटतच नाही मला असं वाटतं, पण मला भेटले. तुम्हाला मिळाले तर बाकीच्यांना कसे मिळणार? बरं, क्षमा कोणाची? मला क्षमा मागायची असेल तर मी सगळ्यांच्या समोर रविराजची सांगणार. काय की बरेच वेळ मी खूप ॲम्बिशियस आहे, खूप मला हे करायचे ते करायचे. तर बरेच वेळात असं होतं की मला वाटतंय की मी कुठे ना कुठे त्यांना हे करतेय, म्हणजे त्यांना वेळ कमी देतेय, की त्यांची जी एक्सपेक्टेशन आहे की तू हे करून दे बरेच वेळ नाही होत माझ्याशी. तर त्याच्यासाठी मी त्यांच्याशी त्याच्यावर पण हसलेच ते. पण आता नुसतं हसून चालणार नाहीये, धावपळ करायची आहे आणि 3 बक्षिसं मिळवून द्यायची आहेत. तर बघूया 2 मिनिटात तेवढ्या वस्तू आणणार का? वेळ 2 मिनिटाची आणि आज तुम्हाला रंग देणार आहे. रंग आहे निळा. वेळ सुरू. एका वेळेला 1 वस्तू आणायची आहे निळ्या रंगाची. जीन्स आहे. 20 सेकंद झालेली आहेत. माझ्या कपाटमध्ये माझे कुर्ते आहे. लवकर, 20 सेकंद झाली. काय धावताय, जोरात धावताय. हा, आणि वॉशिंग मशीनवर सर्फ आहे इकडे. निळा सांगा एक हा निळा सर्फ. हा ब्लू नेल पेंट पण आहे माझ्या. दिलं की बात. 1 मिनिट पूर्ण झालं, 1 मिनिट राहिले. आतापर्यंत फक्त 3 वस्तू आलेल्या. हा, ते नेक्स्ट मग कंगवा सांगूया आणि पेन सांगूया. फास्ट थोडासा. आणि पेन आहे, पेन आला कोण. आणि 5 वस्तू झाल्या. अजून 6 वस्तू आणायच्या आहेत आणि वेळ आहे फक्त 30 सेकंदाची. हे ब्लू कलरच्या इकडे कपाटमध्ये साबण आहे समोरच साबण.
रांगोळी ब्लू कलरच्या इकडे मावची बॉटल हे ग्लास आहे ग्लास एवढे लावले. ह्यामध्ये ग्लास आहे 20 सेकंद राहिली. साबण आहे बाथरूम मध्ये पण आहे 10 जी 9 8 7 6 5 हा 4 3 2 1 वेळ संपली. सांगा काय काय आणलं? तुम्हीच सांगायचं आहे. स्लीपर आहेत, 1 पिशवी आहे, 2 डब्बा आहे, झाकण, 3 झाकण आहे, हा. त्यानंतर एक खेळण्यातलं आहे, 4 कंगवा आहे, 5 त्यानंतर नेलपेंट आहे, 6 ग्लास आहे, 7 रांगोळी रांगोळी आहे, 8 त्यानंतर हेटाव आहे, 9 तेलाची बाटली आहे, 10 डब्याचं झाकण, 11. अभिनंदन. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आणि 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. त्यांनी थोडासा त्यांची हेल्थ साठी लक्ष द्यावा, थोडासा एक्सरसाइज वॉकिंग याच्यासाठी वेळ द्यावा. थांबा विचारूया, कधीपासून ही अपेक्षा पूर्ण होणार आहे? आसपास. पाहिजे तर आजच्या सारखेच खेळ तुम्ही घरात सुरू करा. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा हे खूपच ऍडजस्टिंग आणि मला सांभाळून घेतात दरवेळेस, तर हे कायमच्या ठेवा आणि ह्याच्यासाठी थँक्स पण, आणि प्लीज हे कायम ठेवा. काय हो? तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा आहे की मी बरंच काय करायचे, मी जसं ठरवलं आहे लाईफमध्ये, आपण जीवनात एकदाच भेटतो, तर त्यामुळेच काहीतरी असं करूया की सगळ्यांना वाटलं पाहिजे की हे माणूस होता जगात, तर त्यामध्ये प्लीज माझी मदत करा. नक्की. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. तशी ती फार अग्रेसिव्ह आणि ॲम्बिशियस आहे, तर त्या पद्धतीनेच ती पुढे जावं आणि तिला असंच उत्तरोत्तर ती प्रगती व्हावी ही माझी अपेक्षा आहे. दुसरी. थोडासा तिचा चिडका स्वभाव आहे किंवा ती शॉर्ट टेम्पर्ड आहे, तर थोडासा कंट्रोल केला तर सगळ्यांच्या दृष्टीने चांगलं होईल एवढंच. कधीपासून? पूर्ण प्रयत्न करा. कधीपासून? ते प्रयत्न संपणार नाहीत. हा? आजपासून आहे. नक्की? ते कसे धावायला लागले आजपासून? तिसरी अपेक्षा. आणि अशीच मला जीवनभर साथ मिळावी, जी चांगल्या पद्धतीने आणि चांगलं करून घालावं खायला पण. कधीपासून? उद्यापासून. हा? उद्यापासून नाही, उद्या नाही, आजपासून तुम्ही पळायला लागलं. पळायला लागा. आजपासून तुम्ही पळायला लागा. तुम्हाला चांगलं खायला मिळणार आहे. तेव्हा या दोघांनाही शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथे संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.